हॅलो फ्रेंड, नमस्कार. आम्ही चाललेलो आहे जंगल सफारीमध्ये, जे की आहे गुजरातमध्ये. तुम्ही बघू शकतात इथे सरपटणारे प्राणी आहेत, म्हणजे साप, घोरपड, ते असे प्राणी याच्यामध्ये आहेत. बघू शकतात तुम्ही. तर आम्ही निघालेलो आहेत आता ह्या सेक्शनला, बघू शकतात. पण इथे एक गोष्ट आहे, आपल्याला साप शोधावा लागतात, कारण ते कुठेही कोण्या कोपऱ्यात बसलेले आहेत. आता चला आपण बघूयात कुठे कोणते साप आहेत. हा आहे भारतीय अजगर. आता शोधा कुठे येतो, शोधायचं, कारण आपण पैसेच त्याच्यासाठी दिलेले आहेत. हा ते बघा त्या कोपऱ्यामध्ये आहेत, दोन आहेत. दिसले का तुम्हाला? बघू शकताय तुम्ही, झोपलेत, आराम चालू आहे. आणि जंगल सफारीमध्ये जायचं असेल तर होईल सकाळी जा, नाही तर संध्याकाळी जा, कारण हे प्राणी अक्षरशः जेवण बिवण करून झोपलेले असतात. तुम्ही त्यांना आरामाच्या टायमामध्ये जाऊ नका, कारण ते झोपलेले असतील. तुम्ही फक्त झोपलेलेच बघतील, त्यांच्या हालचाली बघू शकत नाही. म्हणून तुम्ही एक तर सकाळी जा, नाही तर संध्याकाळी जा. बघा उठलाय बघ आता थोडासा, त्याला जाग आली, डिस्टर्ब केलाय ना मी. बघू शकता दोघं पण सोबत आहेत. तर चला आता जाऊया पुढे. पुढे काय हे काय माहिती नाही मला. कसलं पालीसारखं आहे बघा, घोरपड आहे. हा घोरपडच वाटतं. दोन आहेत, नाही तीन आहेत. किती आपले आपणच मोजायचे, पण शोधावा लागतात एवढं नक्की. पाल्या पाचोळ्यामध्ये आपण शोधायचं, पण त्यांनी खूप छानपैकी ठेवलेले गुटगुटीत आहेत सगळे प्राणी इथलचे. बघू शकतात तुम्ही. आता आपण आलेलो आहे, हा इथे ॲनाकोंडा आहे, ग्रीन कलरचा ॲनाकोंडा. खूप मोठे साप आहेत तिथे. मला वाटतं 3 साप होते इथे. एक वर झाडावर बसलेला आहे, एक बाजूला आहे, आणि एक कोपऱ्यामध्ये होता. यांना भुका लागलेल्या आहेत वाटतं, काही खाल्लेलं आहे का नाही काय माहिती. आपण मुलांना सहज असे प्राणी दाखवतो, म्हणजे समोर आले तरी पकडायचा प्रयत्न करू शकतात, कारण लहान मुलं हात लावायचा प्रयत्न करत होते. हे बघा बाजूला पण एक ॲनाकोंडा आहे, ग्रीन कलरचा ॲनाकोंडा आहे हा. तर आम्ही याचे पैसे दिलेले. आम्ही 5 जणांचं तिकीट काहीतरी 2250 रुपये होतं. आणि जंगल सफारीचे म्हणजे प्रत्येक काउंटरवरचे पैसे वेगवेगळे, तिथं वेगवेगळे सेक्शन आहेत. आम्ही फक्त जंगल सफारी घेतलं होतं, आणि एक स्टॅच्यू ऑफ युनिटी हे तिकीट काढलेलं होतं. खूप छान आहे. घेतलं होतं. आता हा नाग आहे, काळा विषारी नाग. तर तुम्ही बघू शकतात हा नाग आहे, ब्लॅक कलरचा. हे प्राणी मी पहिल्यांदाच बघितलेले, कारण मी कधी सापसूप काही बघितलेलं नाही. मी सिटीमध्येच राहिलेली, असले काही प्राणी मी पाहिलेले नाही आहेत. मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये रिअल साप बी बघते. हा साप बघताना आम्हाला प्रचंड त्रास झाला, कारण हा वर जाऊन बसला होता ना. आम्ही त्याला खूप वेळ खाली शोधत होतो, शेवटला तो सापडला. मग आम्ही निघालो पुढे. पुढे निघाल्यावरती इथे घोरपड आहे. त्यांचे प्राणी ना खूप गुटगुटीत आहे. त्यांना गुजरातचे सरकार खूप चांगल्या पद्धतीने जेवायला देते, खायला देते. प्रत्येक ठिकाणी खाणं खूप व्यवस्थित पद्धतीने, घाण नाही आहे, खूप स्वच्छता ठेवलेली आहे. खरंच ह्या गोष्टी केल्या पाहिजे, आणि तुम्ही इथे नक्की विजिट करा. काही खर्च होत नाही. आम्ही 5 जण गेलो, तर 5 जणांमध्ये आम्हाला 30,000 रुपये लागले होते, खाऊन पिऊन राहून 5 दिवसामध्ये. तर तुम्ही नक्कीच विजिट करू शकता. आम्ही स्वतःची गाडी नेली होती. ट्रॅव्हलिंग तर तुम्ही जर गेले ट्रेनने किंवा काय, तर तुम्हाला कमीच पैशामध्ये भेटेल. आणि ह्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या गाड्या असतात फिरण्यासाठी आतमध्ये, कारण खूप लांब लांब ठिकाणी ह्या गोष्टी सेक्शन वेगवेगळे असल्यामुळे खूप लांब लांब ठिकाणी आहेत, आणि खूप मोठा एरिया आहे तो. तर त्यांच्या गाड्या त्यांना दिल्या गेलेल्या आहेत.
मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या गाड्यांनी ते घेऊन जातात आपल्याला. तर हे बघू शकतात तुम्ही, सरड्या टाईप एक आहे. कोणते प्राणी आहेत ना आपण नाही सांगू शकत, कारण इकडच्या पेक्षा ना फॉरेनचे थोडे इथे जास्त प्राणी आहेत. हो, कारण मी एक मिनी डुक्कर पण बघितलं. हे मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये बघितलं. एवढे छोटे छोटे डुक्कर्स होते ना, तर त्याचा पण व्हिडिओ बनवून टाकेल मी. आता सध्या मला वेळ नाही आहे, मी हा एकच व्हिडिओ अपलोड करते. असेच तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी गुजरातला गेलेले सर्व व्हिडिओ आणलेले आहेत, मग मी एक एक करून अपलोड करेन. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील. आणि हे बघू शकतात तुम्ही, साप आहेत. लहान लहान मुलं सहज काचेच्या बाहेरून हात लावतात. कधी असं नाही व्हावं की बाबा त्यांनी अचानक समोर आलेला साप आता हा काचेच्या आतमध्ये म्हणून ठीक आहे, नंतर त्यांनी हातात नाही धरावं, याची काळजी तुम्ही पण बाळगा. त्यांना सांगा ह्या गोष्टी. भरपूर विषारी साप होते इथे. काही साप बघून मला पण भीती वाटली आणि मोठ्या साईजचे होते. असेच बाकीचे व्हिडिओ टाकायला मला वेळ भेटला तर मी नक्की टाकेल. आणि तुम्हाला जर हवे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.